महाराष्ट्रात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं। एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या आणि घरातील भावंड सत्तेत असलेले दिसून येतात। काका पुतण्या, भाऊ बहीण, सासरे जावई अशी अनेक समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात। पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्रेंड सेट होताना दिसतोय, तो म्हणजे नेत्यांच्या पीएंचा। अनेक नेत्यांचे पीए म्हणजेच खासगी सुये सहाय्यकांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं आहे आणि ते आमदार देखील झाले आहेत। विशेष म्हणजे यातील काही नावं आता स्वतः बडे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत। आता हे नेते नेमके कोण आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नेत्यांचे पीए निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिली वेळ नाही। या आधी देखील सुये सहाय्यकांनी निवडणुकीच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावलं आहे आणि फक्त नशीबच आजमावलं नाही तर त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं सुद्धा केलं आहे। यात सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं। पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील यंदा 8व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। हेच वळसे पाटील कधी काळी शरद पवार यांचे पीए राहिलेले आहेत। शरद पवार यांचे पीए राहिलेले दिलीप वळसे पाटील हे फक्त आमदारच झाले नाहीत तर ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होते। एकदा त्यांना विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान सुद्धा मिळालेला आहे। एवढंच नव्हे तर शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून देखील दिलीप वळसे पाटील यांना ओळखलं जातं। या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे मिलिंद नार्वेकर यांचं। मिलिंद नार्वेकर हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे। ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत पीए म्हणून ओळखले जातात। राजकारणी म्हणून त्यांची ओळख नाही। उद्धव ठाकरेंचा जिगरी, सच्चा आणि विश्वासू मित्र म्हणून देखील मिलिंद नार्वेकर यांना ओळखलं जातं। एक साधा शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे पीए ते शिवसेनेचे सरचिटणीस हा मिलिंद नार्वेकर यांचा प्रवास होता। मात्र सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत। या यादीतील तिसरा नाव आहे अभिमन्यू पवार यांचं। देवेंद्र फडणवीस यांचे सुये सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार हे 2019ला निवडणुकीच्या मैदानात उतरले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अभिमन्यूने राजकीय चक्रव्यूह यशस्वीरित्या भेदलं। त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा 26,000 मतांनी पराभव केला। 2024 साली सुद्धा त्यांनी औस्यातूनच विधानसभेची निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा आमदार होण्याची किमया केली। आता या नावांमध्ये आणखी एक नावाची भर पडली आहे, ते नाव आहे सुमित वानखेडे यांचं। सुमित वानखेडे हे देखील देवेंद्र फडणवीस यांचेच पीए होते। सुमित वानखेडे यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती। ते वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक मते मिळून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत। सुमित वानखेडे यांच्यासाठी विधान भवन तसं नवं नाहीये, कारण गेली अनेक वर्षे ते विधान भवन परिसरात पीए म्हणून वावरले आहेत। मात्र आता ते थेट आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळात एंट्री मारली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक सहाय्यक असलेल्या श्रीकांत भारती यांची देखील विधान परिषदेच्या आमदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे एकटा देवेंद्र फडणवीस यांचे 3 पीए आता विधिमंडळात आमदार म्हणून दिसतील। एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता मुख्यमंत्री तसेच मंत्र्याच्या पीएंना राजकारणात चांगला स्कोप दिसत आहे। हा असाच ट्रेंड सेट झाला तर आगामी काळात अनेक पीए आमदार झालेले दिसू शकतात। यामुळे नेत्यांचे पीए होण्यासाठी सुद्धा मोठी चढाओढ लागू शकते। याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी थोडक्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।